जायची तयारी चालू झालेली आहे. जसं की तुम्ही आज पाहू शकता थंबनेलमध्ये की मी आपल्या गाडीचा टायर चेंज केलेला आहे. पुण्यामध्ये पेट्रोलला त्याला आपण बघूया काय होतं काय नको. आता लवकरच राईड होणार आहे सर्वात मोठी, जशी दरवेळेस सारखीच तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर. आता त्याचे ब्लॉग पण येणार आहेत काही. लागला काय म्हणते 6:30 वाजले. पहिल्या आता पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकूया. तर मित्रांनो आता आपण पेट्रोल पंपामध्ये आलेलो आहे, तर तुम्ही पाहू शकता समोर. पण आता पेट्रोल टाकूया आणि आपल्या राईड सुरुवात करूया. मला तर करावंच लागेल ना. 520 तर करा. स्टेट बँकचा रिव्हर फंड आहे, फंड ॲड करू का? हां स्टेट बँकचा रिव्हर फंड ॲड करायचा आहे. नाही 120 ना, 520. 520 520 सगळं करा गाड्या नाही झालं. साईडला गाडी घे का? पुढे लावा, पुढे या, एवढं पुढे. टेक्निकल इश्यू आला. तर मित्रांनो आता फायनली पेमेंट झालेलं आहे 5 मिनिटचं. म्हणजे पहिल्यांदा 120 रुपयेपर्यंत ते असतं. स्कॅन झालं आपल्यासोबत करायचं. बघूया आता पेट्रोल तर आलेलं आहे. जसं की आता स्टेटस लावलेलं आहे. आता इथून निघूया आपण घरी. आणि जसं तुम्ही पाहू शकता तरी मागचे टायर चेंज केलेलं आहे. अपोलो अल्फा S1 हे बघू शकता. तर काही आता आपला ब्लॉग ह्या अपोलो अल्फा S1साठीच होणार आहे. रेटचं 0 केलेले आहे. आणि जसं की तुम्हाला दाखवू शकता आता आपली गाडी 803 किलोमीटर फिरलेले आहे आत्तापर्यंत. आणि टायर आपण मला 2 दिवस झालेले गाडी. तर तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. मी टायर चेंज करून 2-3 दिवस झालेले आहेत. त्याच्यावर मी रिव्ह्यू बनवला. माझा व्हिडिओ फुल 4K शूट झाला, त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला थोडा त्रास होणार. तर मी तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओ ठेवतो, तर तुम्ही पाहू शकता काही. मला तो टायर पडला 3800 रुपयाला. अपोलो अल्फा S1 130 सेगमेंटचा. फायनल गाईज आता आपण निघालेलो आहे घरासाठी. आणि गाईज आता आपला इंट्रो करूया. तर वेलकम गाईज टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, जसं तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आपल्या चॅनलचं नाव आहे बायकेचा ब्लॉग. जसं आजचा ब्लॉग आहे आपला अपोलो अल्फा S1साठी टायर. जसं की तो अल्फा S1 टायर मी घेतलेला आहे. आता आपली नवीन राईड लवकरच सुरू होणार आहे. पहिले इथून ट्रॅफिकमधनं बाहेर निघूया गाईस आणि मग ब्लॉग सुरू करतो. चला आता पुढे भेटतो आणि ट्रॅफिकमधनं बाहेर निघतो. मला माहीत नाही माझा आवाज कसा येतो आहे गाईस. तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा माझा आवाज क्लिअर येतो आहे नाही. आपल्या घराच्या दिशेने समोर आहे पुणा हॉस्पिटल, जसं की तुम्ही पाहू शकता. आणि इथे अंदाजा लावू शकता नाईट व्ह्यू कसा किती छान दिसत आहे इथे. मित्रांनो खूप दिवसांनी मी लॉंग ब्लॉग बनवत आहे, तुम्ही पाहू शकता. आज इथे वेळेस मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो. तर इथून पुढे आपल्या चॅनलला प्रत्येक संडेला एक राईड होणार आहे. शॉर्ट राईडचं रिव्ह्यू करण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर प्रत्येक संडेला आपली राईड कुठे ना कुठे पुणे एक्सप्लोर करण्यासाठी करत आहे मी ट्राय. आता बघूया काय होतं आहे काही. आणि आपल्या गोप्रोचं पण सेटअप लवकरच पूर्ण करत आहे. जसं की आता तुम्ही पाहू शकता. मी फक्त गोप्रो घेतला होता, तर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल. मी शॉर्ट व्हिडिओ टाकला पण आहे त्याचा. शॉर्ट लेवलमध्ये सेट करू शकता गोप्रोचा. 5 महिने झाले मी गोप्रो घेऊन. आता आपल्या इथून निघायचं आहे इंदापूरच्या दिशेने. आणि मित्रांनो मला बोलायचं होतं की आता मी टायर चेंज केला. तर मित्रांनो माझा टायर हा पहिला मला 3800 रुपयाला. आणि हा टायर खूप छान आहे गाईस. कॉर्नरिंगसाठी, लिंकसाठी, लॉंग ड्राईव्हसाठी बेनिफिट आहे.
काय हा मला टायर 38 वर बसला आहे विथ फिटिंग चार्जेस. गाईज आपल्या बाईकची सर्व्हिसिंग पण खूप करायला आले, त्याच्यामुळे मी गाडी जास्त चालू पण शकत नाही, स्पीडमध्ये घेऊ पण शकत नाही. नॉर्मली माझ्या पाठीमागचं डिस्क पॅड पूर्ण खतम झालेलं आहे बाईकचं. मी सजेस्ट करू शकतो की तुम्ही हा टायर आपल्या NS200साठी एकदम बेस्ट आहे. कॉर्नरिंगसाठी, लिफ्टसाठी, लॉंग रूटसाठी आणि या टायरवर आपण खूप काही करत होतो. आणि पहिला टायर होता तो आपला एमरेसचा होता, गाडीला स्टॉकमध्ये येत होतो. तो पण होता 130/17 होता. तर आत्ता पण मी 130/17 टाकलेला आहे अपोलो अल्फा एस मध्ये. हा टायर खूप बदलला आहे. आज आपला रूटचा मार्ग आहे बारामती, सासवड, जेजुरी, मोरगाव, मग बारामती या रूटून घरी चाललेलो आहे. तर फायनली मित्रांनो आता आपण हडपसरजवळ आलेलो आहे. आता जसं तुम्ही पाहू शकता आता नाईट विजन चालू आहे. नाईटला काही एवढं गोष्टी दिसत नाही, तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करा. मला पण उशीर झालेलं आहे आता या जायला. 7 वाजल्या इथे 6:30 हडपसर जायला हडपसर 4 किलोमीटर बाकी तुम्ही ते पाहू शकता. कसं किलोमीटर मलाही माहीत नाही आहे की कसं होतं गोप्रो नाईट विजनमध्ये नाईट क्लिअर करा ते मलाही माहिती आहे. पुण्याची ट्रॅफिक खराब आहे काही. माझी गोप्रोची बॅटरी पण थोडी चार्ज नाही घेते. गोप्रोची बॅटरी आपण थोडे गेले चेंज करूया. जर जास्त आहे 60% बघूया किती शूट होते या गोप्रोच्या बॅटरीवर. पुढे गेले आपण बॅटरी चेंज करू. टायर प्रेशर जास्त असल्यामुळे गाडीच्या स्पीड ब्रेकरवर आदळत आहे. बघूया आता पुढे गेले टायर प्रेशर चेंज करू काय होतं. थोडी कमी असेल किंवा जास्त असेल बॅक साईडची टायर आपण चेंज करतो. त्यावेळी हवा कमी जास्त भरली होती मला एवढं माहीत नाही. मे बी आपल्याला बॅक साईडचा NS200चा टायर प्रेशर 40 म्हणजे 40 असं ठेवावं लागतो आणि फ्रंट टायरचं लागलं आपलं त्यावेळेस आता आपली ते रिटर्न घ्यावं लागेल सासवड रोडला. चला रिटर्न जाऊया. तर चाललं फोरच्या साईड कट वाजवला रिक्षाला बघा कसा बघत होता. त्याच्यामुळे आपल्या टर्न घेता नाही आला बोलण्याच्या मागे आपण पुढे आलो. पाठीमागे बघून जाऊया. हा बघा सोलापूर सासवड जेजुरी. चला आता सासवड जेजुरी हायवे निघूया आपण. तर फायनली आता आपण हायवेला लागलेलो आहे सासवड जेजुरी. आणि गाईज तुम्ही व्ह्यू चेक करू शकता किती छान दिसत आहे. वाव मस्त वाटतं. आणि गाईज नाईट राईड करायला खूप मजा येते. प्रत्येक बाईक रायडरला माहिती आहे की नाईट राईड म्हणजे काय असतं. स्वर्ग सुख असते एका रायडरसाठी. तर या व्ह्यूमध्ये अशा व्ह्यूमध्ये साईडने जंगल वगैरे असेल, ट्रेकर्स वगैरे जातात त्यांच्यामध्ये नाईट राईड नाईट कॅम्पिंग हे स्वर्ग सुख असतं. खूप भारी वाटतं का. तर फायनली आता आपण वरतीच्या रोडला निघालेलो आहे सासवडला. आपण जाऊया. मला आता आपण आहे हडपसरमध्ये वरती रोडला. तर मित्रांनो आत्ताशी आपण आलो आहे वरती म्हणजे लेफ्ट साईडला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा वरती गाव. तर आता आपण वरतीमध्ये आहे. तिथून आपलं घर आहे 120 किलोमीटर. आता समोर आपलं एक 5 ते 7 किलोमीटरमध्ये. तर आता इथे बघू शकता घाट लागत नाही तोपर्यंत आपलं अशी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक होतं म्हणून मी ब्लॉक नाही शूट करू राहिलो. ट्रॅफिक आणि आपल्या गाडीचा पाठीमागचा ब्रेक पण केलेला आहे. डिस्पॅड माझे गेलेले आहे खराब झालेले आहे. पूर्ण डिस्पॅड संपलेलं आहे. त्यामुळे मला आता पाठीमागच्या ब्रेकवर गाडी कंट्रोल नाही होत. नॉर्मल ब्रेक दाबू शकतो तोही लागतो खूप उशिरा. तर आता आपली गाडी फक्त फ्रंट ब्रेकवर डिस्कवरच चालू आहे. पुढच्या ब्रेकवरच मी गाडी सर्व कंट्रोल करतो. त्यामुळे मला गाडी जास्त ओव्हरटेक पण करता येत नाही आहे आणि स्पीडमध्ये पण घेता येत नाही. आपली गाडी सर्व्हिसिंग नसल्यामुळे थोडा इश्यू पण देतो. ॲव्हरेज पण कमी देत आहे. आता हा झाला आपला घाट चालू. जसं तुम्ही पाहू शकता माउंटेन व्ह्यू होते आणि इथून आपला घाट होतं सुरू. ते घाटात अंधारात तर काय दिसत नसतं मला हे माहिती आहे. बघू आता जेवढं लाईटच्या फोकसवर तुम्हाला दिसतं तेवढं दाखवू शकतो. जसं तुम्ही पाहू शकता माझ्या लेफ्ट साईडला दिवे घाट सुरू होत आहे आणि
तिथे लिहिलं गाडी स्लोमध्ये चालवा, नाही तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. आणि घाटामध्ये लोक कशी गाडी चालवून काय सांगता येत नाही रात्रीची. आणि आपण स्टेपमध्येच गेलेलो बरं. माझा आवाज खरखर येत असेल थोडं, तुम्ही कॉम्प्रोमाइज करा, कारण की माझ्याकडे माईक ॲडॅप्टर नसल्यामुळे माझा आवाज क्लिअर येणार नाही येतो त्याला. काही खाली नाईट व्ह्यू पाहू शकता घाटातून, किती छान दिसत आहे. तो उजेड दिसतो ना गाईज आपल्याला, त्या उजेडाकडे तिकडे जायचं आहे. अजून सासवड इथून आपल्या 11 किलोमीटर आहे. काही तिथे अंधार आहे, आपल्याला लवकरात लवकर फॉग लाईट पण टाकावं लागतील आपल्या बाईकसाठी, काही की आता न्यू राईड आपली होणार आहे. त्यासाठी आपल्याला गाडी मॉडिफिकेशन थोडंफार करावीच लागणार आहे. आणि याच्यानंतर आपले अजून 2-3 व्हिडिओ येणार आहे. आजचा एक जो सोलो राईड घरी जात आहे त्यासाठी, त्याच्यानंतर दुसरं येणार आहे तो बाईक मॉडिफिकेशनसाठी, त्याच्यानंतर आपलं येईल टायर रिव्ह्यूसाठी, त्यानंतर आपली राईड चालू होईल. हे बघा धडकतं वापलं पाहिजे घाटात, त्याच्यामुळे घाटात गाडी स्लोमध्ये चालू आहे. आपण एका साईडमधून ओव्हरटेक करायची गरज नाही, नॉर्मल स्पीडमध्ये जाऊ, जास्त पण स्पीड नको आहे, स्लोमध्ये जातो. समोरून गाड्या कशा येतील काय सांगता येत नाही. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती छान पद्धती जाते. फोर तिथं गाडी कवर नसते गेली, ब्रेक नसता लागला तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त. फायनल आपण घाटामध्ये पोहोचलेलो आहे, एका ठिकाणी थांबलेलं आहे. तुम्ही सगळं पाहू शकता, भरपूरचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही पाहू शकता आपण एवढ्या घाटातून तुम्ही खालून आलेलं आहे, आपली बाईक इथे लावलेली आहे. तर पण बघू शकतो थोडंसं दोन कॉर्डने बांधलेले आहेत पुढे पाहू शकता. तर फायनली मित्रांनो आत्ता आपण दिवे घाटातनं बाहेर निघलो आहे. जसं की तुम्ही पाहू शकता तर आपल्याला मोकळा रोड लागला आहे, तर आता आपण गाडी स्पीडमध्ये घेऊ शकतो. तर फायनल मित्रांनो आपल्यासमोर आहे जेजुरीगड, आणि आत्ता इथे समोर बघू शकता तर मोरगावजवळ आलेलो आहे. आणि आत्ता आपण थांबलो होतो गोप्रोची बॅटरी बदलणार. जसं की मी सासवडच्या दिवे घाटातून बाहेर निघलो होतो, पण तिथून मला काही दिसत नव्हतं. दिवे घाटात मला थांबलो मी, आणि आता इथं आपण आहे. माझ्या पाठीमागे आहे जेजुरीगड, पण तुम्हाला काही दिसणार नाही, मी पण तुम्हाला दिसत नसेल. बारामती आहे 51 किलोमीटर, आणि मोरगाव आहे 18 किलोमीटर, आणि तिथून माझं घर आहे 40 किलोमीटर. निघतो पुढे. तर मित्रांनो आता आपण जेजुरीगडापाशी थांबलो होतो 5 मिनटं गोप्रोची बॅटरी बदलण्यासाठी. आता इथून निघत आहे. समोर माझं पाहू शकतं मोरगाव बोर्ड आहे, तो आहे 51 किलोमीटर नाही आहे. आणि माझे गोप्रो आणि माझे स्टोरेज पण फुल झालं, बॅटरी मेमरी कार्डची तेही डिलीट केले मी. एक ब्लॉगही डिलीट केला आहे. तुम्ही काही व्हिडिओज पण डिलीट केले, मला ब्लॉग बनवायला आवडतं. सगळा व्हिडिओ मला फुल झाली होती, मेमरी कार्डचं फुल स्टोरेज फुल झालं होतं. तर आता आपण अजून तासभर लागेल मला घरी पोहोचायला. 1 तास ते 2 तास, दीड 2 तास लागतील मला घरी पोहोचायला. 1 तास तरी मिनिमम धरून चला. जर मी ह्या रूट 60-65 स्पीडने गेलो होतं, जर स्पीड वाढवलं तर मग मी लवकरच पोहोचेल. तुम्हाला स्पीड जास्त वाढवता येत नाही आहे नाईटला, काही मला तुम्हाला जसं दिसतं मला नाईटचा फोकस थोडा, लाईटचा स्टॉप लाईट असल्यामुळे मला पुढचं काही जास्त दिसत नाही आहे एवढं क्लिअर. मी वायझर ओपन करून बाईक चालवत आहे आत्ता. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मोरगावमध्ये. लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण घरे वगैरे आहेत. आणि गाईज माझ्या अजून लेफ्ट साईडला बघितलं ते मयुरेश्वराचं मंदिर आहे, तुम्ही असं पाहू शकता. हे बघा, हे बघा, हे मयुरेश्वराचं मंदिर आहे, मोरगावचा गणपती. ते आहे खूप मोरगावचा मयुरेश्वर म्हणजे पैकी एक गणपती आहे जो खूप जागृत देवस्थान असं मानलं जातं आपल्याला. आता पुढे आहे बारामती ते 30 किलोमीटर, इंदापूर 84 किलोमीटर. तर आपल्या इंदापूरचं अलीकडे जायचं आहे एक 15 किलोमीटर, म्हणजे 84 म्हणजे एक अजून 70 किलोमीटर बाकी आहे आपलं घर. मित्रांनो काय भयानक थंडी आहे इकडे. हुडी घालून आलो असून हुडी अंगात असून सुद्धा थंडी खूप वाजत आहे. रायडर्सचा हीच मजा पाहिजे, थंडी वगैरे नाईट राईड. तर मित्रांनो या थंडीच्या महिन्यामध्ये पण बघा आता आज आहे तारीख 25, आता वाजले आहे अजून 4 मिनिट. मला अजून 1 तास लागेल मला घरी पोहोचण्यासाठी. आणि थंडी इतकी भयानक लागत आहे की गाडी स्पीडमध्ये घेऊच वाटते.
वाटत नाही. आता मी 70-80, 60, 65, 70-80 या स्पीड. काय कॉर्नरिंग आहे हे बघा नाईटला. लाईटचा फोकस पण नाही त्याच्यामुळे बघू शकता तुमच्या फोकसमध्ये काय दिसत आहे. आता इथं कुणीच नाही आहे नाईटला. ते बघा लाईट फोकस खूप कमी आहे माझ्या टॉप लाईटचा. त्यामुळे आपल्याला लवकरच गाडीला फॉग लाईट्स वगैरे बसून आपल्या न्यू राईडचा प्लॅन करत आहे. तर त्याच्या आधी आपल्याला गाडी मॉडिफाय थोडीफार करावी लागणार आहे. फॉग लाईट्स वगैरे इन्स्टॉल करावे लागणार आहे. आपल्या गाडीचा फॉग लाईट इन्स्टॉल केलेला पण ब्लॉग येईल. आपण फॉग लाईट घेतलेला आहे मिनी ड्राईव्ह HJG असतात त्याच्या. तर मला 600 रुपयाला पडलं आहे. मी पुण्यामध्ये शॉपमधून घेतलं आहे त्यामुळे मला स्वस्त पडलं. आता बघूया काय होतं. आता घरी चाललो आहे तर ते पुण्यामध्ये बसवण्यासाठी इन्स्टॉलेशनसाठी चार्जेस खूप देत होते ते. तर आपण बार्गेनिंग करून लवकर कमी पैशात बसून घेतो. आणि असं ते आता लाईटचा फोकसमुळे आपल्या गाडी पुढचं काही दिसत नाही. डोळ्यावर चमकलं ना तर मला पुढं गाडी जावं थोडा त्रास होत आहे. आणि गाडी स्पीड पण घेत नाही आहे. काय गाडी सर्व्हिसिंग खूप दिवस झालं नाही आहे. तर काय माहीत नाही आता क्लच प्लेटचा काही इश्यू नसावं बघतं. आता मला खूप खर्च वाढेल ट्रिपला जायच्या आधी. क्लच प्लेट नीट असावी बघतं आता बघूया. गाडी सर्व्हिसिंग असताना आपल्याला कळेल गाडीत काय काय प्रॉब्लेम काय काय नाही. म्हणजे आज 4 महिन्यात बाईक सर्व्हिसिंग नाही घेईल. माझी बाईक मिनिमम 6 ते 7,000 किलोमीटर बाईक सर्व्हिसिंग झालेली आहे. आणि दोन्ही साईडने झाडांच्या मध्ये रोड असं खूप थंड होतं. हा रोडला सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवतो किती छान दिसून असतो. माझा मागच्या व्हिडिओ असतील 2-3 त्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे व्ह्यू. माझे शॉर्ट्समध्ये पण 2 व्ह्यूज आहेत. तर मित्रांनो 12 वाजता फक्त 5 किलोमीटर बाकी आहे आता. जायचं बघू शकता. तर बारामतीकरांना काय आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मला तर माहिती नाही पण आता मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा काय आहे. पेट्रोल पंपाची शेजारी पाहू शकता किती सुंदर बिल्डिंग बनवलेली. कशाची बिल्डिंग आहे मला तिच्या बिल्डिंगसोबत नक्की सांगा. काय बेकार आहे काय तिकडे बारामती साईडला. पुण्यात पण एवढं नाही आहे एवढीच आहे आत्ता. टोयोटा शोरूमपासून फक्त ते बिल्डिंग एक अर्धा किलोमीटर आहे. तर गाईज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तिथे काय आहे. तो फायनली मित्रांनो आपण आलो आहे आपल्या नगरीत बारामतीमध्ये. रोड आपला ओळखू शकता लोक बारामतीकरांनो. हा रोड कोणता आहे. थंडी तर खूप वाजू पोहोचली अंगात आता काय चुकत नाही आहे मला. बरोबर बॅटरी पण आता डाऊन होत आलेली. ब्लॉग काय माहिती किती शूट होतं. जेवढं मला दाखवण्याचा प्रयत्न केला येत होता तेवढं दाखवू शकतो मी अजून. तुझं जेवढं पण दाखवता येतं नाईटला काय दाखवत होतं काही नसतं काही शक्यतो. तर त्यामुळे मला जेवढं प्रयत्न करतो चांगलं रंग असं व्ह्यू दाखवण्यासाठी तो तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आय लव्ह बारामती किती सुंदर दिसत आहे गाईज. मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की ब्लॉग्स हिंदीमध्ये बनवू का मराठीमध्ये. तुम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला ब्लॉग्स मराठीमध्ये आवडतील का आपल्या मातृभाषा मराठीमध्ये आवडतील का हिंदीमध्ये आवडतील. मित्रांनो आपण पोहोचलो आता बारामतीमध्ये. म्हणजे माझ्या राईट साईडला आहे बारामतीचं बस स्टॉप. समोर आता थोड्या वेळात पोहोचलो. 1-2 मिनटाच्या अंतरावर बारामती बस स्टॉप आहे. आणि आपला गोप्रो कधीही बंद पडू शकतो. तर मित्रांनो मला तुम्ही नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. आपल्या इंस्टाग्राम IDला सुद्धा फॉलो करा. तिथं पण 1K व्हायला फक्त 30 फॉलोअर्स कमी. तर तेही लवकरात लवकर आपले इंस्टाग्रामचे 1K फॉलोअर्स कंप्लीट करा. आणि हे आपल्या राईट साईडला आहे बारामतीचं बस स्टॉप. हे पाहू शकता किती सुंदर आहे. बारामतीत खूप सारी प्रगती झालेली आहे जसं तुम्ही बघू शकता. एक दिवस आपण बारामती एक्सप्लोअर करूया. ज्यावेळेस मला सुट्टी असेल ना मी घरी आलो ना गावी परत नेक्स्ट टाईम तर मला जास्त काम असल्यामुळे आलो नाही. तर 2-4-5 दिवसात सुट्टी घेऊन आलो ना मी पुन्हा जॉबवरून गावी. तर यावेळेस आपण बारामतीमधले व्हिजिट करण्याजोगे प्लेसेस मी तुम्हाला नक्की एक नवीन ब्लॉग बनवून तुम्हाला नक्की दाखवेल. बारामतीमध्ये काय काय आहे पाहणं. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला तो तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हर हर महादेव. फायनली घरी आलो. काय तिकडे पण